जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरातील गॅस एजन्सीच्या बाहेर सध्या मी उभा आहे। आपण जर ही दृश्य पाहिली तर अगदी सकाळपासून म्हणजे गॅस एजन्सी उघडण्यापूर्वीच ग्रामीण भागातील नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येनं घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। याचं एकमेव कारण म्हणजे ग्रामीण भागातल्या ज्या मिनी गॅस एजन्सी आहेत त्या ठिकाणी गॅस सिलेंडर मिळत नसल्याने थेट आता तालुक्याचं ठिकाण जे आहे ते नागरिकांना गाठावं लागत आहे। मात्र या ठिकाणची जर परिस्थिती आपण पाहिली तर काही नागरिकांच्या बुकिंग जे आहेत त्या 3-4 दिवसापूर्वी झालेल्या आहे, मात्र त्यांना अद्यापही गॅस सिलेंडर मिळालेलं नाहीये। तर काहींच्या बुकिंग होण्यास अडचणी येत असल्याचं सुद्धा नागरिकांनी तोंडी तक्रारी जी आहेत त्या या ठिकाणी आपल्याला केलेल्या आहे। आपण पाहू शकतो की शिवानी भारत गॅस नावाची ही एजन्सी आहे बदनापूर मधली। ग्रामीण भागातून मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत ते घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। आपण काही नागरिकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत नागरिक आहेत। काय सांगाल, किती वेळापासून तुम्ही लाईन मध्ये उभा आहेत आणि कधीपासून आलात? 1-1.5 घंट्यापासून लाईन मध्ये उभा आहे आणि मी परवा 23 तारखेला बुकिंग केला होता गॅस। तर त्याच्यामध्ये नेक्स्ट तारीख 9 तारीख सांगतात आणि इथं आल्याच्या नंतर ते सांगतात 9 तारखेला या। आणि त्याच्यामध्ये खूप परेशानी होत आहे आमची, गॅस मिळत नाही। आज गॅस मिळेल म्हणून काही खात्री नाहीये। आज गॅस मिळेल याची सुद्धा खात्री तुम्हाला आहे? आपण पाहू शकतो भली मोठी लाईन जी आहे ती गॅस सिलेंडर घेण्यासाठी लागलेली आहे। समोरच्या बाजूला जर चित्र पाहिलं तर ग्रामीण भागातून या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। आपण काही नागरिकांसोबत संवाद साधूया। काय सांगाल, किती दिवसापासून तुम्ही आलात? आपण पाहू शकतो किती दिवसापासून आलात? 17 तारखेला बुक केलं, परत ते म्हणते 45 दिवसाला टाकी भेटल आणि रात्री टीव्हीवर बातम्या होत्या 21 दिवसाला भेटल। त्याला म्हणलं लेखी द्या तसं 45 दिवसाला भेटल म्हणून। ते काय सांगताय दादा? ते लेखी देऊ राहिले म्हणते ते। इकडे अण्णा विकी ते बी कळणार नाही आम्हाला। टाक्या 2000-1500 टाकी चालली इकडे बाहेर। तर मग आता काय ते कळलं नाही, लेखी घ्यायचे कोण आता। बरं, तुम्ही किती वेळापासून लाईन मध्ये उभा आहे? सकाळपासून लाईनला आहे मी। तरी सुद्धा अजून गॅस मिळाला नाही, अजून मिळेल का नाही याची गॅरंटी? त्याची काही गॅरंटी नाही। अगदी सकाळपासून ग्रामीण भागातील नागरिक जे आहेत ते बदनापूर येथील गॅस एजन्सीच्या बाहेर जे आहेत त्या रांगा लावून उभे आहेत। काही नागरिकांच्या बुकिंग झालेल्या आहेत, मात्र त्यांना अजूनही घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी आहे। मात्र काहींच्या बुकिंग होण्यास अडचणी निर्माण होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मात्र याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसतोय आणि ते संकटात देखील सापडलेले आहे। कारण मिनी गॅस एजन्सीवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याने त्यांना थेट आता तालुक्याचं ठिकाण गाठून ही गॅस एजन्सी त्यांना आता गाठावी लागत आहे आणि याच ठिकाणावरून गॅस सिलेंडर या ठिकाणाहून नेण्यात येत आहे। आणि आपण जर पाहिलं तर 2-2, 3-3 दिवसापासून नागरिक जे आहेत ते घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी गॅस एजन्सीवर चक्रा देखील मारत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। बदनापूर शहरातील ही गॅस एजन्सी आहे। जवळपास आसपासचे 15 ते 20 जे गावं आहेत ते या एजन्सी सोबत जोडले गेलेले आहेत आणि त्याच एजन्सी मार्फत जे ग्राहक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र अजूनही गॅस मिळेल की नाही याची शाश्वती जी आहे ती कोणीही देऊ शकत नाही। रामनाथ ठाकरे, TV9 मराठी, बदनापूर, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।